नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट जयेश बोटे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे कोथलीगड म्हणजेच पेठचा किल्ला। आज आम्ही तो एक्सप्लोअर करणार आहोत। आजचा आपला ब्लॉग कसा होणार आहे पाहूया, भेटूया पुढे। कोथलीगडावर जाण्यासाठी तुम्ही जर पब्लिक ट्रान्सपोर्टने येत असाल तर सर्वात आधी तुम्ही कर्जत या रेल्वे स्टेशनवर उतरावे आणि तिथून तुम्ही ऑटो किंवा रिक्षाने अंबिवली या गावापर्यंत यावे। तिथून तुम्हाला पायी चालत गडाचा बेस विलेज म्हणजेच अमराई पेठ येथे पोचाल आणि तिथून तुमचा ट्रेक चालू होतो। तर इथे आम्ही पहिला ब्रेक घेतलेला आहे, पाहू शकता। नुकतंच 4 पावले चढलो आणि घामाच्या धारेने भिजलो म्हणून थोडीशी विश्रांती घेतली आणि पुन्हा ट्रेक चालू केला। तर मित्रांनो, थोडंच पुढे आल्यावरती आपल्याला इकडे एक मंदिर पाहायला भेटलं, वाघजाई देवीचं आहे। तर मित्रांनो, फायनली आपल्याला गड दिसतोय, पाहू शकता तुम्ही कोथलीगड समोरच। अजून चालायचं आहे खूप, पाहूया। तर मित्रांनो, 9:15 बरोबर आम्ही ट्रेक चालू केलेला खालून। आता गावाच्या इथपर्यंत यासाठी आम्हाला 1 तास लागला। पाहूया अजून किती तास लागणार आहे आपल्याला, भेटूया पुढे। तर फायनली आम्ही गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे, पाहू शकता तुम्ही समोरच कोथलीगड आपल्याला दिसतोय। भात शेतीची कामे चालू आहे तिकडे। पाहू शकता मित्रांनो, आपल्याला इकडे एक विरकळ पाहायला मिळते। गेले 2 दिवस होता तसाच पाऊस नाहीये, थोडीशी उघडीप आहे। प्रचंड पावसामुळे जंगल चिडचूप होतं, ते आज जरा बोलायला लागलं। पक्ष्यांची चिवचिव आणि वाऱ्याची धावपळ हे सगळं ऐकत अनुभवत आम्ही पुढे चाललो होतो। पाहू शकता, ही थोडी रिस्की वाटे, एवढी पण नाही, पण आहे। बिगिनर्स येऊ शकतात तिकडे, खूप पाऊस असल्यावरती जरा अवघड जाईल चढायला। थोडं वरती आल्यावर पुन्हा विश्रांती घेतली आणि ट्रेक चालू केला। पाहू शकता, या कातलकोरी पायऱ्यात थोडेसे अवशेष पाहायला मिळत आहेत आपल्याला। आज वातावरण एकदम मस्त आहे। सह्याद्रीच्या या शांततेशी समरस होताना नकळत आतून एक वेगळीच ऊर्जा जाणवायला लागली होती। हे सगळं एक्सप्लोअर करत आम्ही महादरवाजापर्यंत येऊन पोहोचलो। तर पाहू शकता मित्रांनो, महादरवाजाजवळ आलेलो आपण। महादरवाजा काळांतराने जरी ढासळला गेला असला तरी सुद्धा याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात। पाहू शकता मित्रांनो, अवकाळी पावसामुळे अशी वाट लागलेली वाटाची, नीट वाट जायला नाही वरती। पावसाळ्यामध्ये तर तुम्ही हा ट्रेक करत असाल तर काळजीपूर्वक या इकडे, एवढेच बोलेन। प्रॉपर ग्रिपवाले शूज घालून या, कारण की निसर्डी वाट आहे खूप इकडे। वरती पाहू शकता कोथलीगड अजून बाकी आहे। पाहू शकता कातलकोरी पायऱ्या, थोडे अवशेष पाहायला मिळतात इकडे आपल्याला। पुढे वाट बरोबर नाहीये, पाहू शकता अशी खूप अवघड वाट आहे।
थोडं वरती आल्यावर आम्हाला काही तटबंदी आणि अजून एका दरवाजाचे अवशेष पाहायला मिळाले. तर हा एक गडाचा प्रवेशद्वार आहे. तर मित्रांनो फायनल गडावरती आलेलो आहे आणि आपल्याला समोरच काही तोफा पाहायला मिळत आहेत. गुहेमध्ये जाण्याआधी आजूबाजूचा परिसर फिरलो. पायथ्याशी काही तोफा ठेवल्या आहेत. दगडात कोरलेली गणेशाची प्रतिमा आहे आणि त्याच्याच बाजूला एक पाण्याचं टाकं सुद्धा आहे. समोरच असलेला गडाचा बुरुज जरी मोडखलीत आला असला तरी सुद्धा त्याचे अवशेष थोडेफार आपल्याला पाहायला मिळतात. ह्या गडाची मुख्य बात म्हणजे ह्या गडाला आपण पूर्ण वळसा मारू शकतो आणि तेच आम्ही एक्सप्लोर करत होतो. आणखीन एक खास गोष्ट म्हणजे ह्या गडाला असलेल्या ह्या असंख्य पाण्याच्या टाक्या तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला पाहायला मिळतील. पाहू शकता इथे पण छोटे एक पाण्याचं टाकं आहे. पुढे जाऊया. पाहू शकता हे नक्की काय आहे माहित नाही. धान्य कोठार वाटतंय मला तर. पाहू शकता ही वाट निसरडी वाट आहे. एक चुकीचं पाऊल डायरेक्ट थेट खोलदरीमध्ये. कोथलीगड हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला असून समुद्र सपाटीपासून याची उंची 472 मीटर इतकी आहे. इकडे एक पाटी दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. पुढे पाहायला आपल्याला काय मिळते पाहूया. खांब टाक आहे पाहू शकता तुम्ही. या गडाची माहिती मराठी किंवा इंग्रजी कागदपत्रात नव्हे तर मोगली कागदपत्रात आढळते. हा किल्ला काही बलाढ्य दुर्ग नाही पण एक संरक्षण ठाणं होतं. मराठ्यांचा या किल्ल्यावर शस्त्रागार होते. शस्त्रागार म्हणजे शस्त्र ठेवण्याचे ठिकाण. पाहू शकता इकडे पण एक पाण्याचं टाक आहे. इकडे पण एक पाण्याचं टाक आहे. गड जरी एक्सप्लोर करण्यासाठी छोटा असला तरी सुद्धा गडावरती पाहण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत.
गडावर बऱ्याच गुहा पाहायला मिळतात. त्यापैकी ही एक गुहा आहे. बुरुजालगत असलेली ही गुहा बुरुजावरून लक्ष देणाऱ्या सैनिकांसाठी असावी. आजूबाजूचा परिसर निहाळून झाल्यावर आम्ही श्री भैरवनाथाचं मंदिर आणि अजून एक गुहा पाहायला गेलो. भैरवनाथ मंदिर आहे, पाहू शकता. पायथ्याशी असलेली ही गुहा खूप प्रशस्त आहे. साधारण 30-40 जण राहू शकतील एवढी मोठी आहे आणि ही गुहा आपल्याला 13व्या शतकात घेऊन जाते. या गुहेच्या खांबांवर असलेले हे कोरीवकाम खूपच सुंदर आहे. त्यातील बारकावे हे पाहण्यासारखे आहेत. कोथलीगडाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा जो सुळका आहे त्याच्या पोटातून रस्ता बनवला आहे पायऱ्यांचा. सुळक्याच्या पोटामध्ये कोरून पायऱ्या तयार करणं ही कल्पना आणि कौशल्य किती अफाट आहे. कोथळीगडाला पेठचा किल्ला कोथळा म्हणूनही ओळखतात. गडाच्या माथ्यावर जाताना जो खालचा नजारा आहे तो विलक्षणी आहे. आज रविवार असल्या कारणामुळे गडावर बरीचशी मंडळी आली होती. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कर्जत विभाग यांची टीम गडावर गड संवर्धनासाठी आली होती. त्यांच्याबरोबर थोड्या गप्पा मारल्या आणि गडमाता पाहायला गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यासाठी केला गेला असत. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. इकडे स्वराज्याचा भगवा फडकताना दिसतो आपल्याला. हे आपल्याला पाण्याचं एक टाकं पाहायला मिळते. सकाळपासून शांत असलेला हा पाऊस आता मात्र त्याचं दर्शन देणार होता. सुळक्यालगत धुकं यायला लागले होते आणि हा नजारा काही स्वर्गापेक्षा कमी नव्हता. पाहू शकता मित्रांनो, शक्यतो विकेंड टाळा. गर्दी पाहू शकता. पाहू शकता ही वाट थोडी अवघड आहे. काळजीपूर्वक या आलात तर.
गड तर पूर्ण पाहून झाला होता, पण आता मात्र भुकेने व्याकुळ होत होतो. म्हणून मित्राने आणलेली मॅगी बनवायचा बेत ठरला. वेळ काळ याला कुठलंच बंधन नसतं, तरी सुद्धा पावसाळ्यातला सह्याद्री हा वर्णनापलीकडचाच. ह्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत आता मात्र आम्ही पाऊस उघडण्याची वाट पाहत होतो. समोरच असलेला हा डोंगर आता मात्र दिसेनासा झाला होता, परंतु थोड्याच वेळात काही असे नजारे दिसणार होते ज्याने मन प्रसन्न होईल. ह्या सह्याद्रीतील असे काही क्षण टिपून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरू केला. तर मित्रांनो, फायनली आमचा गड पाहून झालेला आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन भटकंती ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.